नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. 10 वर्षानंतर गणेश नाईकांनी आज नवी मुंबई शहरामध्ये जनता दरबार केला. जनता दरबारामध्ये 500 अनेक समस्या ज्या लोकांनी आपापल्या मांडलेल्या आहेत. हजारापेक्षा अधिक लोक जे आहेत आज गणेश नाईकांचे समर्थक आणि शक्ती प्रदर्शन करत एक जनता दरबारामधून गणेश नाईकांचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या समर्थकांनी किंवा भाजपच्या समर्थकांनी केलेला आहे. याच साधारण मेळाव्यामध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक जे संदीप नाईकांचे समर्थक होते ते सुद्धा या जनता दरबारामध्ये आपले उपस्थित होताना आपल्याला दिसते. त्यामुळे 10 वर्षानंतर गणेश नाईकांचा जनता दरबारमध्ये समस्या सोडवण्याचं आव्हान हे गणेश नाईकांसमोर आहे. त्यामुळे महापालिकेतले असतील, सिडको असतील, प्रशासनातले असतील, स्थानिक महावितरणाचे असतील, हे सगळे प्रश्न जे आहेत ते सर्वसामान्य नागरिक, भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे गणेश नाईकांस समस्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जाताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे सगळ्या अधिकाऱ्यांनी एकत्र घेऊन गणेश नाईक नवी मुंबई शहरातले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. अर्थात नवी मुंबई महानगरपालिकेची मोर्चेबांधणी करण्याचं काम गणेश नाईक करताना आपल्याला दिसून येत आहे. याच जनता दरबाराला अनेक ग्रामीण भागातून सुद्धा पालघरमधून काही लोक आले होते. त्यामुळे जनता दरबारामधून गणेश नाईकांनी पुन्हा एकदा आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. ज्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये त्यावेळेला होते त्यावेळेला सुद्धा जनता दरबाराची चर्चा गणेश नाईकांची होती. साधारण 95 साली गणेश नाईकांनी जनता दरबार सुरुवात केली. त्यानंतर मग वेगवेगळ्या मंत्र्यांनी प्रथा ती सुरू केली आणि त्यावेळेला गणेश नाईकांची जनता दरबाराची चर्चा होताना नेहमीच राहिली. कारण ऑन द स्पॉट निकाल, ऑन द स्पॉट उपाय किंवा अनेक जे गरीब लोकांना त्यांना मदत करण्याचं काम त्यावेळेला गणेश नाईकांनी, तशाच प्रकारे ह्यावेळेला जनता दरबार करण्याचं नियोजन गणेश नाईक समर्थक आणि किंवा गणेश नाईकांकडून केलं जात आहे. मात्र गणेश नाईकांचा रोग जर आपण विचार केला सिडको आणि महानगरपालिकेच्या प्रश्नांवर होत आहे. त्यामुळे सिडकोच्या अधिकाऱ्यांना सुद्धा धारावर धरण्याचं काम गणेश नाईकांनी केलेलं आहे. हे नालायक भ्रष्टाचारी लोक आहेत अशा प्रकारचा रोष जो आहे सिडकोकडे त्यांनी व्यक्त केलेला आहे. महापालिकेच्या अनेक तक्रारी ज्या आलेल्या आहेत त्या सुद्धा त्यांनी व्यक्त केलेल्या आहे. आपण जर विचार केला आज गणेश नाईकांच्या संदर्भामध्ये की सिडको चिरोजाव बोलण्याची वेळ आलेली आहे आणि सिडकोतले अधिकारी भ्रष्ट लोकांची पिळवणूक करतात याबाबत मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे असे बोललेले आहे आणि प्रशासनाचे काही अधिकारी लोकांची मुद्दामून फसवणूक आणि पिळवणूक करतात. असा प्रकारचा रोग जो आहे नोटंकीबाजी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार गणेश नाईक कुणाला सोडणार नाहीत असं महत्वपूर्ण विधान जे गणेश नाईकांनी व्यक्त केलेलं आहे. अधिकारी काम करत नसलेल्या लोकांना जनता दरबार घ्यावा लागतो अशा प्रकारचा त्यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे सिडकोच्या ताब्यात असलेल्या अनेक समस्या किंवा जे सिडकोच्या अनेक दिवसांपासून समस्या निर्माण झालेल्या त्या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न जे आहे गणेश नाईकांकडून केला जातोय. त्यामुळे गणेश नाईक यांच्या जनता दरबारातून अनेक जे मुद्दे ते उपस्थित होताना दिसून येते. गणेश नाईक मोर्चेबांधणी करतायत आणि विरोधकांना शह देण्याचा प्रयत्न करतायत. कारण सर्वसामान्य लोकांना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन पुन्हा एकदा गणेश नाईकांचा दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न या जनता दरबारातून केला जातो. त्यामुळे गणेश नाईकांनी जनता दरबारातून अनेक पक्षी दगड मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. विरोधकांनी दाखवून दिलेलं आहे गणेश नाईकांची ताकद. गणेश नाईक आता नेतृत्व करतायत. त्यामुळे सर्वसामान्य आपल्या समस्या सोडवण्यासाठी गणेश नाईकांकडे जाताना दिसून येत आहे. मूळ मुद्दा असा आहे की जनता दरबारातून गणेश नाईक ही नवी मुंबई महानगरपालिकेची मोर्चेबांधणी करतायत. एक अस्तित्व पुन्हा एकदा जे राजकारणामध्ये 10 वर्षांचा गॅप घेतला होता जनता दरबाराचा किंवा गणेश नाईक 10 वर्षानंतर पुन्हा एकदा मंत्री झाले, भाजपचे मंत्री झालेले, त्याच अनुषंगाने त्यांनी आपली मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली. पुन्हा एकदा नाईकांचा दबदबा निर्माण करायचा जनता दरबारातून अशी जी राजकीय स्ट्रॅटेजी जी आहे ते गणेश नाईक ऐकताना दिसून येते. त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे गणेश नाईक जनता दरबारामधून सकाळी 11 वाजता आले. साधारण 6:30 पर्यंत ते विष्णुदास भावे नाट्यगृह वाशीमध्ये ते थांबले. त्यामुळे इतक्या वेळ त्यांनी जनता दरबारामध्ये लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न, लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांची समस्या काय अशा अनुषंगाने त्यांनी जे आहे कारवाई आज करण्यात आली. तिथे जे काही आपले जिथे भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते कागदावर शेरा मारण्याचं काम गणेश नाईकांनी केलेलं आहे. मूळ मुद्दा असा आहे की गणेश नाईक आज जोरदार मोर्चेबांधणी करतायत. पूर्णपणे एक भाजपची राजकीय ताकद जी नवी मुंबई शहरामध्ये आहे ती पुन्हा एकदा निर्माण करण्याचा प्रयत्न गणेश नाईकांकडून केला जातो. याच मुद्द्यांवर आपण चर्चा केली. धन्यवाद.